स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये वडाच्या झाडाखाली शांत बसले होते. आजूबाजूला भक्तांची गर्दी होती. प्रत्येक जण आपापल्या समस्या घेऊन स्वामींकडे येत होता. तेवढ्यात एक भक्त तिथे आला. त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. तो स्वामींसमोर बसला आणि म्हणाला, स्वामी, मला फार त्रास होतो. छोट्या छोट्या गोष्टींवरून मला खूप टेन्शन येतं. घरात एखादी छोटी अडचण आली, कामात थोडा उशीर झाला किंवा कुणी काही बोललं की माझं मन लगेच अस्वस्थ होतं. स्वामी समर्थ त्याच्याकडे शांतपणे पाहत होते. थोड्या वेळाने त्यांनी जवळ पडलेला एक छोटासा दगड उचलला आणि भक्ताच्या हातात दिला. स्वामी म्हणाले, हा दगड घट्ट मुठीत पकड. भक्ताने तो दगड मुठीत घट्ट पकडला. काही वेळाने स्वामी म्हणाले, आता सांग, हाताला काय वाटतं? भक्त म्हणाला, स्वामी, हात दुखायला लागला आहे. स्वामी हसले आणि म्हणाले, आता तो दगड खाली ठेव. भक्ताने दगड खाली ठेवला आणि त्याला लगेच आराम वाटला. तेव्हा स्वामी शांत आवाजात म्हणाले, बाळा, छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे या दगडासारख्या असतात. तू त्या मनात घट्ट पकडून ठेवतोस म्हणून तुला त्रास होतो. जर त्या वेळेवर सोडून दिल्या तर मन शांत राहील. भक्ताच्या डोळ्यात पाणी आले. त्याला स्वामींचा संदेश समजला. स्वामी पुढे म्हणाले, जीवनात मोठ्या गोष्टींसाठी मन मजबूत ठेव. छोट्या गोष्टींना मनात धरून बसलास तर आनंद कधीच मिळणार नाही. भक्ताने नम्रपणे स्वामींच्या चरणी नमस्कार केला. त्या दिवसापासून त्याने छोट्या गोष्टींवर टेन्शन घेणं सोडून दिलं आणि मन शांत ठेवायला सुरुवात केली. स्वामी म्हणतात, जीवनात छोट्या गोष्टींवर जास्त विचार केला तर मन अस्वस्थ होतं. त्या सोडून दिल्या तरच मनाला खरा शांतपणा मिळतो. शिवशंकर शंभो नमामि शंकर शंभो.